नमस्कार माझ्या सर्वांना. मी शिवानी. गावाकडच्या स्वादमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे कच्च्या आंब्यापासून मस्तपैकी अशी चटकदार आंबट तिखट गोड असलेली आंब्याची कढी. नेहमी आपण दह्याची कढी खातो नेहमी दह्याची, ताकाची वगैरे. बट ही एकदा तुम्ही आंब्याची कढी आवर्जून करून बघाल, तुम्हाला खूप आवडेल. आणि आता कसं आंब्याचा सीझन आहे तर इझिली आपल्याला आंबे मिळतात सुद्धा. बट हे तर आमच्या घरीच लागलेले आहे आंबे. तर हे मस्तपैकी अर्धा अर्धा पावाचा एक एक आंबा असल्यासारखा आहे, मोठ्या आकाराचा. तर झाडाला लागलेच होते, तर घरी आणल्यानंतर काही ना काही आमचं चालूच राहते हप्ताभर त्यांचंवालं. ते आंब्याचं मेथी आंबा, पणक, कढी, आणखी लोणचं, हे सगळं आयटम जेवढे काही आंब्याचे आहे ना ते सगळं बनवलं जाते. तर मी काय केलं, 2 मोठ्या आकाराचे आंबे घेतले, कुकरमध्ये लावून घेतलं. त्यामध्ये 1 ते 1.5 ग्लास पाणी टाकायचं आहे. छानपैकी असे आंबे शिजवून घ्यायचे आहे. शिजल्यानंतर 3 शिट्ट्या होऊ द्यायचा. 3 शिट्ट्यामध्ये इझिली छानपैकी असं शिजून जाते. शिजल्यानंतर आपल्याला याला थोडं थंड करून घ्यायचं आहे. थंड करून झाल्यानंतर याच्यातला असलेला जो पल्प आहे पूर्ण आपल्याला काढून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे मी याला पूर्ण पल्प जो आहे ना फोडीचा असलेला, तो चमच्याने काढून घ्यायचा. इझिली निघून जाते. आणि जो एक्स्ट्राचा उरलेला असते तो आपल्याला पाण्याने काढायचा आहे. तर मी हे दोन्ही आंब्याचा पल्प काढून घेत आहे. खूप मस्त वाटते ही कढी खायला. आमच्याकडे जास्त करून हनुमान जयंतीच्या वेळेस बनवले जाते. मस्त चटपटी चटकदार अशी आंबट गोड तिखट अगदी मस्त फ्लेवर येते याचा खायला. गरमागरम खायला तर अतिशय टेस्टी वाटते. तर मी आता हे दुसऱ्या आंब्याचा सुद्धा पल्प अशाच प्रकारे काढून घेतलेला आहे. आणि नंतर आपल्याला काय करायचं आहे, जो एक्स्ट्राचा उरलेला घुईला आणि त्या फोडीला असलेला जो गर आहे तो आपल्याला पाण्याने काढून घ्यायचा आहे. तर एका भांड्यामध्ये मी पाणी घेतलं थोडं, आणि त्यामध्ये अशा प्रकारे, ज्या प्रकारे तुम्हाला दाखवत आहे ना तशा प्रकारे आपल्याला पूर्ण हाताने थोडंसं चोडून असं पूर्ण काढून घ्यायचं आहे. म्हणजे एक आपल्याला कढीचं जे पाणी आहे ना ते सुद्धा तयार होईल. कोणी काय करतात की आता सगळ्यांची वेगळी पद्धत असते की डायरेक्ट गुळाचं पाणी बनवतात आणि त्याच्यामध्ये सुद्धा डायरेक्ट मग ते कढीमध्ये सोडतात. बट आमच्याकडे तसं केलं जात नाही. आता माझ्याकडे जशा प्रकारे माझ्या सासूने मला शिकवलं तशाच प्रकारे मी तुम्हाला सांगत आहे. मला पण अगोदर ही कढी बनवता नाही येत होती. आता शिकलेली आहे, म्हणजे जेव्हापासून आली तेव्हापासून तर छानपैकी बनवता येते. तर काय करायचं, नंतर जो पाणी काढलेलं होतं ना त्याच्यामध्ये जो अगोदर काढलेला गर आहे तो पूर्ण मिक्स करायचा, ज्या प्रकारे तुम्हाला मी दाखवत आहे अगदी तशाच प्रकारे. नंतर डाळ घोटणीने रहीने आपल्याला असं घुसळून घ्यायचं आहे. छानपैकी असं घोटून घ्यायचं आहे. घोटल्यानंतर बघायचं की मोठेवाले जे आंब्याचं गाठी आहे किंवा रेषा आहे त्या वगैरे आहे की नाही आहे बा, चेक करायचं थोडं चमच्याने. नसेल तर म्हणजे तुमचंवालं बरोबर आंब्याचं जी कढी आहे ना ते तयार झालेली आहे. तर आता कढीला फोडणी द्यायची आहे. फोडणी देण्यासाठी कढाईमध्ये किंवा गंजामध्ये 2 चम्मच मी तेल गरम करायला टाकलेलं आहे. तेल खूप जास्त प्रमाणात टाकायचं नाही, फक्त 2 चम्मच टाकायचं. नंतर त्यामध्ये मोहरी टाकायची, सुरुवातीला तडतडू द्यायची चांगली. नंतर जिरं, लसूण बारीक चिरलेला, सोबतच मिरच्या टाकलेल्या आहे 2-3 बारीक चिरलेल्या, आणि कढीपत्ता टाकायचा भरपूर. हे सगळं छानपैकी असं परतवून घ्यायचं सुरुवातीला. नंतर शेवटी यामध्ये मेथी टाकायची. मेथी ही तुम्ही छानपैकी अशी वाटून घेतली ना, म्हणजे दरदर अशी वाटून घेतली ना तर आणखी मस्त वाटते फ्लेवर मेथीच्या कढीमध्ये. तर मेथीसुद्धा टाकल्यानंतर यामध्ये मी थोडंसं आलं लसूण पेस्ट टाकलेलं आहे, त्यालासुद्धा परतून घ्यायचं. नंतर गॅसची फ्लेम ही कमी करायची. पाऊण चम्मच त्यामध्ये हळद टाकायची. 1 मोठा चम्मच भरून मी लाल तिखट टाकलेलं आहे. हे तिखट खूप जास्त प्रमाणामध्ये तिखट नाही, म्हणजे स्पायसी नाही आहे, म्हणून मी 1 मोठा चम्मच टाकलेला आहे. तुम्ही थोडंसं कमीसुद्धा करू शकता तुमच्या आवडीनुसार. आणि नंतर चवीनुसार मीठ टाकायचं. छानपैकी मसाला शिजला की गॅसची फ्लेम हलकीशी वाढवून घ्यायची आणि जी बनवलेली आंब्याची कढीचं होतं पाणी ते त्यामध्ये सगळं टाकून द्यायचं. मस्तपैकी असा तडका लागलेला आहे 1 नंबर. तर यामध्ये तुम्हाला पातळ आवडते कढी की घट्ट आवडते त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी टाकू शकता. नंतर यामध्ये मी गुळाचा वापर केलेला आहे. गुळाच्या ऐवजी तुम्ही साखरेचासुद्धा वापर करू शकता. आणि मी यामध्ये 4 वाटी अशा गुळाच्या टाकलेल्या आहे. आता छानपैकी कढीला उकळी येते तोपर्यंत आपल्याला एका वाटीमध्ये 2 चम्मच बेसन आणि त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून त्याची स्लरी तयार करून घ्यायची आहे. ज्या प्रकारे आपण कढी बनवताना, ताकाची कढी बनवताना डायरेक्ट बेसनामध्ये घुसळून त्याला टाकतो ना, तर यामध्ये तसंच करायचं आहे, बट थोडंसं वेगळं आहे.
तर अशा प्रकारे मी त्याची स्लरी तयार करून झाल्यानंतर उकळी आल्यानंतरच आपल्याला हे बेसनाचं स्लरी त्यामध्ये टाकायची आहे आणि मस्तपैकी मिक्स करून घ्यायचे. आता बघू शकता अगोदरपेक्षा थोडीशी घट्ट आलेली आहे कढी, म्हणजे दाटसर झालेली आहे. तर 1-2 उकळ्या येऊ द्यायच्या आणि नंतर आपल्याला याच्यावर कोथिंबीर टाकायचं आहे मस्तपैकी आणि झाकून ठेवून द्यायचं. छान अशी कढी आंब्याची तयार होते. तुम्ही गरमागरम खायला ना अतिशय भारी वाटते. मला ना जेवढी ताकाची कढी आवडत नाही ना, तेवढी ही कढी गरमागरम खायला आवडते. तर अशा प्रकारे ही आंब्याची कढी तयार झालेली आहे. पाहून तुम्हाला असं वाटत असेल की वरणच बनवले आहे की काय बा, बट खायला ना अतिशय टेस्टी वाटते. आता माझ्याकडे जशा प्रकारे बनवलं जाते त्या प्रकारे मी तुम्हाला शेअर केलेली आहे. तुम्ही कशा प्रकारे बनवता हे मला कमेंटमध्ये सांगा आणि आजची ही रेसिपी आवडली असेल ना तर एकदा आवर्जून बनवून बघा. अशाच रेसिपी बघत राहा, एन्जॉय करत राहा. चला तर टेक केअर, बाय. आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला बाय बाय.